उंची आहे 13.5, 1 इंच जास्त, तर आपण 14.5 घेतलेली आहे. गळा 2.5 आहे. गळा आणि शोल्डर दोन्ही मिळून 5 माप आहे याचं. 5. खाली आपण आर्मोल घेतोय 6. पाठीमागचा भाग आहे, पाठीमागचा गळा आहे 9. पट्टीच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायच्यात. आर्मोलसाठी 1.5 इंचावर मार्किंग करायची. तर हे एकूण 6 आहे, 6च्या निम्म 3 येतं, 3 वर मार्किंग करायचे. आणि इकडे सुद्धा आपण 3 वर मार्किंग करतोय. हे जे मार्किंग केलेले आहे हे एकाला एक जोडून घ्यायचं. गळा आपला गोल आहे त्यामुळे याला असा गोल आकार द्यायचा आहे. आपण हे दोन्ही पार्ट बरोबरच काढणार आहेत, तर वेगळं करणार नाहीये. बघा, 4ही भाग बरोबर काढलेले. हा वरचा भाग आहे आणि हा खालचा समोरचा भाग आहे. तर समोरचा नेहमीच आपण 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवीत असतो. उर्वरित पट्टी साईडला काढायची. उरलेला कपडा पूर्णपणे बाजूला काढलेला आहे. आता आपण हे 4ही भाग बरोबर कापतोय. बघा, ही बाजूला काढण्याच्या अगोदरच याच्यातून आपण काजा आणि बटन पट्टी लगेच काढू शकतो. ह्या पट्ट्याचा उपयोग करायचा. शोल्डरच्या तिथं आपल्याला मार्किंग करायची. आता हे मात्र दोन्ही भाग बरोबर कापायचे नाहीत, तर हे आपण पहिला वरचा पाठीमागचा भाग कापून घेतो, कारण दोन्ही गळे सारखे नसतात. आणि आता आपण हा पाठीमागचा भाग वेगळा कटिंग करणार आहोत. हा झाला पाठीमागचा भाग, साईडला काढून ठेवलेला आहे. आता हा समोरचा भाग आहे. कपडा बरोबर करून घ्यायचा. समोरचा गळा आपला असतो आहे 5.5. 5.5 ला मार्किंग करायची. आणि हा सुद्धा ह्याला समोरच्या भागाला आपण 1/2 इंच असं एक्स्ट्रा कापत असतो. बघा, हा समोरचा आर्मोलचा भाग आहे. समोरची ही 1/2 इंच कट केल्यामुळं समोर असं नाही का झोळ वगैरे येत नाहीये.
हा कोर्टकचा ब्लाऊज आहे, त्याच्यातूनच आपण क्रॉसपट्टी काढतोय. क्रॉसपट्टी काढतोय आपण 4 3.5ची. अगदी सरळ आणि सोप्या भाषा क्रॉसपट्टी आहे. हा आता समोरचा भागही कट करून घ्यायचा आहे. याचे 4 तुकडे झालेले आहेत बघा. आता पाठीचा एक, हा समोरचा एक, हे समोरचे 2 झाले, पाठीचा एक झाला आणि क्रॉसपट्टी एक, असे 4 तुकडे झालेले आहेत. आता आपल्याला कोर्टकचा आहे म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघा खालून 3 वर मार्किंग करायची. ह्या साईडने सुद्धा आपण 3 वरच मार्किंग करतोय आणि इथं सुद्धा आपण 3 वरच मार्किंग करतोय. खालच्या डासाची उंची, जे खालचा टक्स असतो त्याची उंची घेतली मी 3 इंच. हे बरोबर 4 टक्स टाकून घेतलेले आहे. आता हे साईडला काढायचं. हे सगळे साईडला काढायचे. ही क्रॉसपट्टी, हे काजी बटन पट्टी, हे उरलेला गळपट्टीचा भाग आहे, तर ह्याच्यात आपल्याला गळपट्टी काढता येते. ही साईडला ठेवलं. हे पाठीचा भाग आहे, हा पण आपण एका साईडला ठेवलेला आहे. आता आपल्याला काढायची याच्यातून बाई. ही कमरेची खालची पट्टी आहे. सगळ्या पट्ट्या आपण त्यातच काढलेल्या आहेत. ही बाही आहे बघा. बाहीची उंची आपली किती आहे तर 5 इंच आहे. सरळ कपडा करून घ्यायचा असं सरळ. आपली बाही आहे 5 इंच. अधिक 1 इंच, 1.5 इंच ठेवते जी व्यवस्थित. समोरची पट्टी दुमडण्यासाठी आपण 1.5 इंच कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. खालच्या बाजूने 3 वर खूण करायची आणि हा बाहीचा आकार जो आहे तो स्वतःचा आकार देऊन आता मी नेहमीच सांगते की खालच्या बाजूने जर पुढच्या बाजूचा आकार कापायचा असेल तर खालच्या बाजूने 1 इंचवर धरायचं आणि सरळ तो भाग कापून घ्यायचा. या